घर बसल्या फक्त 50 रुपयात गाडीची आरशी कशी काढायची याची संपूर्ण ऑनलाईन प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. गाडीची आरसी काढण्यासाठी पहिल्यांदा गुगलवरती वाहन आरसी असे लिहून सर्च करा. सर्च केल्यानंतर या पेजवरती तुम्हाला वाहन 4.0 सिटीजन सर्व्हिस असं लिहिलेलं दिसत असेल, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर भारत सरकारची ही वेबसाईट ओपन होईल. ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा या पॉपअपला इथून क्लोज करून टाका. त्यानंतर तुम्हाला इथे डाव्या साईडला एंटर रजिस्ट्रेशन नंबर असं लिहिलेलं दिसत असेल. यामध्ये तुमच्या गाडीचा जो काही गाडी नंबर असेल तो गाडी नंबर इथे टाकून घ्या. गाडी नंबर टाकल्यानंतर इथे या छोट्या चौकोन बॉक्सवरती टिक मार्क करा आणि खाली दिलेल्या प्रोसीड या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर लगेच काही सेकंदात तुमच्यासमोर असा एक पॉपअप ओपन होणार. या पॉपअपवरील प्रोसीड या बटनावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पुन्हा एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवरती आल्यानंतर आरसी पर्टिक्युलर असं लिहिलेला हा केशरी रंगाचा बॉक्स तुम्हाला इथे दिसत असेल. या केशरी रंगाच्या बॉक्सवरती क्लिक करा. त्यानंतर लगेच तुमच्यासमोर पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवरती तुम्हाला व्हेकल रजिस्ट्रेशन नंबरमध्ये तुमच्या गाडीचा जो काही गाडी नंबर तुम्ही टाकला होता तो गाडी नंबर इथे ॲटोमॅटिकली आलेला तुम्हाला दिसेल. त्यानंतर खाली या बॉक्समध्ये गाडीचा चेसिस नंबर टाकायचा आहे. तुमच्या गाडीचा जो काही चेसिस नंबर असेल त्या चेसिस नंबरचे शेवटचे 5 आकडे या बॉक्समध्ये टाकून घ्या आणि खाली दिलेल्या या व्हेरीफाय बटनावरती क्लिक करा. व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवरती आल्यानंतर इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतात, युजिंग मोबाईल OTP आणि दुसरा युजिंग आधार. यामधला पहिला जो ऑप्शन आहे युजिंग मोबाईल OTP या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर पुन्हा एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. इथे तुम्हाला तुमच्या गाडीच्या आरसीला जो कोणता मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरचे शेवटचे 4 आकडे दाखवले जाईल. त्यानंतर खाली दिलेल्या जनरेट OTP यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या आरसीला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP आला असेल, तो OTP इथे टाका. त्याआधी हा पॉपअप इथून क्लोज करा. OTP टाकल्यानंतर खाली सबमिट बटनावरती क्लिक करा. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला गाडीच्या ओनरशिपची संपूर्ण इन्फॉर्मेशन दाखवल्या जाईल, जसे की गाडी मालकाचे नाव, गाडी विकत घेतल्याची तारीख, गाडीच्या रजिस्ट्रेशनची तारीख, गाडीची किंमत, गाडीचा इंजिन नंबर, चेसिस नंबर. एकदा ही इन्फॉर्मेशन व्यवस्थित वाचून घ्या. त्यानंतर या पेजला थोडं खाली स्क्रॉल करा. आता इथे तुम्हाला गाडीची आरसी डाउनलोड करण्यासाठी 50 रुपये ऑनलाईन पे करायचे आहेत. त्यासाठी इथे खाली पेमेंटचं बटन दिसत असेल, त्यावरती क्लिक करा. पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर असा एक पॉपअप दिसतो. यामध्ये कन्फर्म पेमेंट या बटनावरती क्लिक करा. कन्फर्म पेमेंट यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा एक नवीन पेज ओपन होणार. या पेजवरती सिलेक्ट पेमेंट गेटवे यामधून SBI E-Pay हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर या पेजला थोडं खाली स्क्रॉल करा. स्क्रॉल केल्यानंतर इथे या चौकोन बॉक्सवरती टिक मार्क करा आणि खाली दिलेल्या या कंटिन्यू बटनावरती क्लिक करा. त्यानंतर काही सेकंदातच तुमच्यासमोर ऑनलाईन 50 रुपये पे करण्यासाठी एक नवीन पेज ओपन होणार. या पेजवरती तुम्हाला इथे डाव्या साईडला UPI असं लिहिलेलं दिसत असेल, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर इथे UPI QR यावरती क्लिक करा आणि त्याखाली दिलेल्या पे नाऊ या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर 50 रुपये पे करण्यासाठी एक QR दाखवला जाईल. या QRला तुमच्या मोबाईलमधून Google Pay किंवा फोनपेने स्कॅन करा. स्कॅन केल्यानंतर तुमच्यासमोर आणखीन एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवरती आधी या पॉपअपला इथून क्लोज करून टाका. आता इथे तुम्ही 50 रुपये पे केल्याची रिसिप्ट तुम्हाला दाखवल्या जाईल. या पेजला थोडं खाली स्क्रॉल करा. इथे तुम्हाला प्रिंट आरसी पर्टिक्युलर सर्टिफिकेट असं लिहिलेलं दिसत असेल, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी पर्टिक्युलर गाडीची आरसी ओपन होईल. या आरसीची इथे प्रिंट या बटनावरती क्लिक करून आरसीची प्रिंट काढून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रोसेसनुसार तुम्ही घर बसल्या फक्त 50 रुपयामध्ये गाडीची आरसी काढू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.